नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले 4-5 दिवस सगळ्याच माध्यमांवरती त्या प्राजक्त माळींचा आणि यांचा विषय सगळा चालू आहे. काय खोटा आहे, काय खरं आहे, हे सगळं बाजूला ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आणि ती गोष्ट आपल्याला सर्वांना समजली पाहिजे आणि निश्चित या सगळ्या गोष्टी ठरवून केलेत की काय याच्यावरती थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. ज्यावेळेला त्या करुणा मुंडेने 1-2 महिन्यापूर्वी काय ती व्हिडिओ बनवली, काय कोणाकोणाची नावं घेतली, त्यात ही बिचारी आपली प्राजक्ता माळे आहे की नाही याचा आपल्याला कोणाला काही ठाव ठिकाणा नाही, काही नाही आहे. तोपर्यंत हे प्रकरण शांत होतं, कुठंच काही धुसफूस नव्हती. छोट्या मोठ्या गोष्टी चालू होत्या यांच्या फक्त, पण एवढ्या मोठ्या प्रकारे हा या गोष्टीने पेट घेतला नव्हता. पण तो पेट जेव्हा घेतला, जेव्हा भारतीय जनता पार्टीचे आमदार धस त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलता इकडचं तिकडचं निघता इव्हेंट मॅनेजमेंटचा विषय निघाला. म्हणजे विषय हे धस कशा विरोधात बोलतात, तर वाल्मिक कराडांच्या विरोधात बोलतात. संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे याच्या विरोधात बोलता अचानकपणे प्राजक्ता माळे या बाकीच्या मुलींची नावं यांच्या तोंडून बाहेर पडतात. ही बाहेर पडलेली तोंडातून नावं ही काही फक्त गप्पा गोष्टी करण्यासाठी बाहेर पडलेली नाही आहेत, तर ही पडली आहेत जाणून बुजून. ही पाडायला भाग पडले, ही जाणून बुजून पाडायला सांगितलेत. हे प्रकरण जाणून बुजून तापवायला सांगितले. हे प्रकरण जाणून बुजून लोकांसमोर आणायला सांगितले. जाणून बुजून माध्यमांना या सगळ्या प्रकरणावरती जोरात ओरडायला सांगितलं. ह्या प्राजक्ता माळी ज्या काही आता महिला आयोगाकडे जात आहेत आणि देवेंद्र फडणवीसांकडे जात आहेत की हे जे यूट्यूबर कोण आहेत ना यांच्यावर, म्हणजे आमच्यासारख्या लोकांवर कारवाया करा. यांनी माझा विषय तापवला. अरे वा, आम्ही तापवला विषय, आम्हाला काय घेणं न देणं. आम्ही जे सत्य आहे ते बोलणार, जे योग्य आहे ते बोलणार. हा विषय ज्या माणसानं तापवला, माणूस म्हणजे याच मुख्यमंत्र्यांचे आमदार भारतीय जनता पार्टीचे, यांनी बरोबर हे सगळं बाहेर काढलं. त्याचा बाऊ केला या बाकीच्या मीडियावाल्यांनी, जे बाकीचे आहेतच बसलेले बाऊ करायला. आणि हे सगळं घडत असताना मग प्राजक्ता माळी 1.5 महिन्यानंतर जेव्हा करुणा मुंडेंनी काय केलं, नावं घेतली, त्याच्यानंतर बाहेर येतात आणि सांगतात की हे चुकीचं आहे. निश्चित चुकीचं असेल आणि ते आहेच. काय गरज नाही असं कोणाची नावं घेण्याची. काय तिचा संबंध? गेले असेल ती एखाद्या कार्यक्रमाला, कोण जात नाही? सगळ्यात जातात. सगळ्याच नेत्यांच्या कार्यक्रमांना सगळे अभिनेत्र्या जातात. याचा अर्थ लगेच तसा जोडला पाहिजे असं होत नाही. पण एक प्रश्न पडतो की जेव्हा करुणा मुंडे 1.5 महिन्यापूर्वी बोलल्या, तेव्हा मात्र प्राजक्ता माळी काय मूडमध्ये होत्या की चल मला काय घेणं देणं नाही, मी नाहीच त्यातली, तर मी कशाला यांना उत्तर देऊ. मग आज का उत्तर देण्याची वेळ आली? उत्तर देण्याची वेळ का आली? कारण उत्तर द्यायला लावलं. या प्राजक्ता माळी भारतीय जनता पार्टीच्या जवळच्या, या प्राजक्ता माळी RSSच्या अगदी जवळच्या, याच प्राजक्ता माळी इतके दिवस शांत बसल्या आणि अचानक काल येऊन पत्रकार परिषदा घेऊन सांगू लागले की करुणा ताई, सुरेश धस साहेब, म्हणजे जे सुरेश धस भाजपाचे आमदार तुमचे लिंडवडे काढतायत, तुमचं नाव घेऊन तुमची बदनामी करतायत, त्यांना सुरेश धस साहेब, या करुणा मुंडेंनी तुमचं नाव घेतलं, त्या करुणा ताई. म्हणजे या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी केल्या जात आहेत, त्या म्हणजे संतोष देशमुख आणि वाल्मिक कराडांचं तापलेलं बीडमधलं प्रकरण. त्या प्रकरणापासून कुठेतरी मीडियाला बाजूला करायचं, लोकांना बाजूला करायचं आणि हा एक मोठा विषय इथं उभा करायचा आणि त्यातून लोकांना भरकटवायचं, मीडियाला भरकटवायचं. आणि हाच विषय या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये असणार आहेत असं लोक अनेक जण सांगतात की हे अचानक कसं उभं राहिलं. कसं काय अचानक प्राजक्ता माळींना लगेच पत्रकार परिषद घ्यायला सांगितली या स्टेटमेंटनंतर लगेच? या सगळ्या गोष्टी ह्या जाणून बुजून केल्यात का? हे फक्त लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी लोकांचं, या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी. कारण बघा ना, वाल्मिक कराड हे भारतीय जनता पार्टीच्या जवळचा माणूस आहे, देवेंद्र फडणवीसांना भेटलेला माणूस आहे, धनंजय मुंडेंसोबत राहिलेला माणूस आहे. म्हणजे बाकीचे कुठलेही जगातले कानाकोपऱ्यात लपलेले आरोपी आम्ही शोधतोय. इथं बसून खलिस्तानी मारतात कॅनडामध्ये, इथं बसून हे ISIचे एजंट तिकडचे कोण मारतायत. पण इथं बीडमध्ये राहून, महाराष्ट्रात राहून त्यांना वाल्मिक कराड मिळत नाहीत, त्यांना ते बाकीचे 3 आरोपी मिळत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे प्रश्नचिन्ह उभं करणारी, की ज्याची सत्ता त्याची हुकूमत. तुम्ही आम्ही कोणी नाही आहे. या प्राजक्ता माळी गेल्या महिला आयोगाकडे, तिथे तक्रार करतात. हे महिला आयोग लगेच खडकन जागं झालं. या यूट्यूबवाल्यांवरती कारवाया करा, हे काय पसरवतात, एखाद्या बाईची इज्जत घालव. आम्ही कोणाची इज्जत घालवली नाही. आम्ही त्या बिचारीच्या पाठीशीच उभे आणि तिच्याबद्दलच बोलतोय, तिच्या बाजूनेच बोलतोय. आमदार सुरेश धस यांनी सुद्धा जाहीररित्या वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या चारित्र्यहनन करणाऱ्या, बदनाम करणाऱ्या आहेत. आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी. अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता. राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत. संबंधित
तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा. पण एवढीच तत्परता जेव्हा आमच्या मुलीबाळी मेल्या जातात, मारल्या जातात, लहान लहान चिमुरड्या पोरी हे केल्या जातात, तेव्हा कुठे जातील तुमची तत्परता महिला आयोगाची? या रुपाली चाकणकर आज उठतायत, कित्येक महिलांवरती अन्याय अत्याचार होतो. नाही बाहेर निघत, दाबलं जातं, या सगळ्या गोष्टी दाबल्या जातात. तो काल कल्याणमध्ये घडलेली घटना मी व्हिडिओ टाकली इंस्टाग्रामवरती, 2 तासामध्ये ती व्हिडिओ डिलीट केली सायबरवाल्यांनी. का तर मी त्याच्यामध्ये बोललो होतो की फडणवीस साहेबांनी राजीनामा द्यावा याचा, गृह खात्याचा. आणि तोच माणूस, ते महेश गायकवाड सांगतायत की हा माणूस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. काय या सगळ्या गोष्टी ऐकताना हुकुमशाहीकडे चाललो आहे का आपण? म्हणजे आम्ही बोलतोय तर आमचा आवाज दाबतायत का? तर प्राजक्ता माळीचा विषय तापला म्हणून. अरे आम्ही कशाला तापवतोय? ते आता भाजपच्या आमदारानंच तापवला, त्यांनीच नावं काढली. त्यांचंच चालू आहे आपलं गुराळ. आम्हाला काय, आम्हाला बोलायचं आहे. आम्हाला कशासाठी बोलायचं आहे? लोकांना चांगलं सांगण्यासाठी. मी ज्या 2-3 व्हिडिओ बनवल्या त्यामध्ये मी एकच सांगितलं की या गोष्टी का जाणून बुजून बाहेर काढल्या जातात, या का थांबल्या जात नाहीत, त्यांना थांबवलं जात नाही. या संतोष देशमुखांचं जे प्रकरण दिसतं नाही, साधं प्रकरण नाही आहे. ज्या प्रकारे विरोधकांनी सगळा आवाज उठवून ठेवला, यांना समजलं आहे की वाल्मिकांना करार मिळाले ना की अनेकांची नावं जोडली जाणार आहे त्याच्यात, अनेकांची. म्हणून हे सगळे घाबरलेत, म्हणून हे प्रकरण बाहेर काढतात. म्हणजे त्या करुणा मुंडेंनी विचार करा ना, 1.5 महिन्यापूर्वी नावं घेतले त्यांची, 1.5 महिन्यानंतर कळलं जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी नावं घेतो, म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. फडणवीसांनी सांगितलं असेल दादांना, काढा जरा ते माळींचा विषय. काय नाही, ते सत्य तर नाहीच आहे त्याच्यामध्ये, फक्त तापवा फक्त. आणि या सगळ्या प्रकरणापासून बाजूला काढा लोकांना. ही सगळ्यात मोठी रणनीती आहे. हे जे केलं जातं आहे हे लोकांना कळत नाही असं समजू नका. एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्ही काय करता, काही करता, त्याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही, लोकांना घेणं देणं नाही. पण एखाद्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जर लोक लढत असतील आणि त्यांना जर तुम्ही अंधारात ढकलत असाल, त्यांना जर तुम्ही वेड्यात काढत असाल, त्यांच्या हुकुमशाही करत असाल, तर तुमची एक गोष्ट घ्या, 5 वर्षानंतर पुन्हा सरकार बदलेल. म्हणजे आज मी गेले 2-3 महिने निवडणुकीपर्यंत घसा फाडून या भारतीय जनता पार्टीविषयी, या महायुतीविषयी, यांच्या हिंदुत्वाविषयी बोलत होतो. माझ्यावर सायबर हे करतात, माझ्या व्हिडिओ डिलीट करायसाठी, माझा चॅनल संपवण्यासाठी. अनेक जण मला सांगतात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे तुझी, हे केलं आहे, ते केलं आहे. का आता प्राजक्ता माळ्यावर काय बोललो बेट्या बघत व्हिडिओत? काय संबंध आमचा त्या माळीला बोलायचा? काय संबंध? एखादा भारतीय जनता पार्टीचा आमदारच ह्या सगळ्या गोष्टी काढतो. बघा ना, एक आमदार भारतीय जनता पार्टीचा. आता तो काय फडणवीसांना डावलून पुढे जाणार आहे का? नाही ना. त्याला काहीतरी आलं असेल तेव्हा तो सांगेल. फडणवीस काय म्हणतात, आम्ही त्यांना समज देऊ. काय शाळेतलं पोरगं येतं ते समज द्यायला? त्याला काय कळतच नाही मग अगदी. हे यांच्या ट्रँगलमध्ये फिरवत आहेत, वातावरण तापवलं जातं आहे. संतोष देशमुखांना मरू दे, कोणा वाल्मिकांना कराड आमचेच आहेत, अजून नाही सापडलेत असतील, निवांत खात पित असतील कुठेतरी बसून, आराम चालला आहे सगळा. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे फक्त आवाज दाबतायत समोरच्यांचा, आपल्या सर्वांचा. आपण याच्याविषयी बोलतो आहे ना. मी जोपर्यंत यांच्या बाजूने बोलत होतो तोपर्यंत मी चांगला होतो. मी जसा यांचा विरोध घेतला लगेच लागले वळवळ करायला. मी आज देखील सांगतो, संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी बोलणार. मी एक चॅनल डिलीट कराल, एक आवाज दाबाल, बाकीच्यांचं काय? तुम्ही आमच्या पोटावर पाय द्याल ना, द्या, निश्चित द्या, काही हरकत नाही. कारण आम्ही योग्य तेच बोलतो आहे. तुम्ही एका प्राजक्ता माळीला वाचवण्यासाठी किंवा ते विषय बाहेर काढण्यासाठी किंवा तिच्यावर आम्ही बोलतोय किंवा काय बोलतोय ते आता ऐक बाया, तू ते तर ऐक. आणि बाकीच्या स्त्रिया नाहीत का? महिला आयोग आज जे जागं झालं आहे, ज्याचा कधी संबंधही नसतो कुठल्या गोष्टीत, माहीत पण नव्हतं आम्हाला. ते आत्ता 2-4-5 वर्षापूर्वी कळलं की राज्यात महिला आयोग पण आहे बाबा. या सगळ्या गोष्टी नक्की कुठं चालले त्याचा विचार करा. म्हणजे सत्याला संपवायचं, जे बाहेर निघेल चूक किंवा जे पाप बाहेर निघेल त्याला आपल्याशी कवटाळून घ्यायचं, हेच चाललं आहे. संतोष देशमुखांचा संबंधच काय होता? का मारलं त्या बिचाऱ्याला? आणि त्याला न्याय मिळायची वेळ येते जेव्हा यांचीच माणसं त्याच्यामध्ये अडकलेली असतात, तेव्हा आरोपी सापडत नाहीत. खाती गोठवत आहेत, त्यांची मालमत्ता जप्त करायला सांगतात. वा, तुम्हीच जप्त करा, तुम्हीच दिलेत, तुम्हीच जप्त करा मालमत्ता. या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठला पाहिजे. हे फक्त येऊन हुकुमशाही करतील, हे फक्त येऊन तुम्हाला भरकटवतील रस्त्यापासून, संतोष देशमुखांचे मारेकरी भेटण्यापासून. हा फक्त विषय उचलला जातो आहे. त्या धस एवढे येडे नाहीत, आमदार आहेत एका विधानसभेचे, 1-1.5 लाख मतं घेऊन निवडून आलेत. त्यांना कळत नाही का कुठल्या मुलीची नावं घ्यायची आणि काय घ्यायची? आणि लगेच प्राजक्ता माळी एका दिवसात येतात, साहेब माफी मागा, ताई तुम्ही असं कसं, ताई, साहेब, बाबा, दादा, वा. आणि
आमच्यावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना पत्र दे, करा कारवाई करा. 5 वर्षानंतर पुन्हा निवडणूक लागेल, तेव्हा हा जो आवाज किंवा आमच्यासारखी लोक जी तुमच्या सोबत बोलत होती ना, उद्या विरोध पत्करायला मग तयार राहा. काही गरज नाही एक डिलीट झाला दुसरा काढू, हे थोबाड आहे, कुठेही वाजवायचंच आहे आणि वाजवणारच आहे. सत्याच्या बाजून वाजवायचं असेल तर आम्ही कधीही तयार आहोत. काय फरक काय पडतो असा? काय एक यूट्यूब चॅनल जातो कुठं ती यायला, आम्हाला काय कुठली संपत्ती जाते निघून, एक गेला दुसरा काढू. सोशल मीडिया आहे, ते फिल्गोरिदम सगळं आम्हाला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हे जे करताय ना, सगळी हुकुमशाहीनी दडपशाहीनी या सगळ्या गोष्टी चालवल्यात, तुम्हाला ज्या वेगानं तुम्ही ही सगळ्या जागांबिगा मिळवून आलाय ना, जे काही सगळं, हे लक्षात ठेवा, तेवढ्या वेगानं तुमचं जायला तयार राहा. तुम्ही फक्त तयार राहा मग. आणि हे जो काही विषय भरकटवण्याचा प्रयत्न करतात ना, त्याच्यापासून भरकटवू नका. संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे. जोपर्यंत हे सगळे घावत नाहीत आणि जोपर्यंत त्यांना तडीपार अगदी फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे मला. सजग राहा, जागे राहा, जाती या सगळ्या गोष्टी सोडा. माणुसकीसाठी म्हणून त्या संतोष देशमुखांच्या पाठीमागं प्रत्येकानं उभं राहायचं, प्रत्येकानं. यांच्या राजकारणाला कोणाच्या बळी नाही पडायचं, एवढंच मला फक्त सांगतो. आता याच्यापुढे माझा चॅनल तुम्हाला भेटेल नाही भेटेल, दिसेल, हे डिलीट करतील, हे मला माझ्यावर कारवाया करतील, काय करतील ते करतील. म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा होता. हा शेवटचा असेल, पहिला असेल, मला माहीत नाही याच्यापुढे काय होईल ते. पण निश्चित सावध राहा, सजग राहा, कुठल्याही गोष्टीपासून भरकटू नका. कारण हे सगळं फक्त वादंग उठवलं जातं आहे. तुमचं सगळं लक्ष या सगळ्या गोष्टींवरून बाजूला करण्यासाठी फक्त.